उद्या 15 ऑगस्ट, त्याची तयारी करून घेतली, युनिफॉर्म छान प्रेस करून घेतला. एवढे दिवस झाले आपले व्हिडिओ किंवा व्लॉग आला नाही, कारण त्याचं कारण सुद्धा होतं, कारण मी आजारी होती. गावी घेऊन जाईल, आता काही घालणं होणार पण नाही मला वाटते. तर मी आता सगळं कपाट आवरलंय. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी आम्ही ड्युटीवरून सुटलो आणि या दोघींनी एवढा भाजीपाला घेतला की दोघींना थैली पकडून चालावं लागलं. नंतर त्यांना माहिती पडलं, तर बरोबर एकीच्या हाती थैली देऊन दिली आणि त्या एकट्या एकट्या चालल्या. एवढे दिवस झाले आपले व्हिडिओ किंवा व्लॉग आला नाही, कारण त्याचं कारण सुद्धा होतं, कारण मी आजारी होती आणि आपल्या आधी व्हिडिओ यायचे, आता व्हिडिओ सुद्धा आले नाही. 1 दिवस झाले. खूप जण मला मेसेज सुद्धा करायचे, मॅडम संघर्ष स्टोरी ते पार्ट राहिले. सगळं मान्य आहे, सगळं राहिलं, कारण माझी तब्येत खराब होती आणि मी रोज अपलोड करू शकत नव्हती त्याच्यामुळे. कारण ड्युटीला जाणं, तिकडनं येणं आणि मला थकवा जाणवत होता, त्याच्यामुळे मी ब्लड चेक केलं. ब्लड मध्ये जे रिपोर्ट आले ते सगळे नॉर्मल आले, म्हणजे काहीच नव्हतं. आणि थकवा वगैरे येत होता, त्याचे कॅल्शियम वगैरेच्या गोळ्या किंवा विटॅमिनच्या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या लिहून. त्या महिनाभर आता घ्यायच्या गोळ्या सगळ्या. आणि हो, आता व्हिडिओ पण कंटिन्यू होतील, कारण आजारी असल्यामुळे रोज ड्युटीला जाणं किंवा तिकडनं येणं, त्याच्यातच माणूस पूर्ण थकून जातो. तर व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत की ताकद तर माझ्यामध्ये नव्हती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ सुद्धा बनवले नाही किंवा व्लॉग पण बनवले नाही. आता कंटिन्यू व्लॉग व्हिडिओ येतील. सकाळी व्हिडिओ टाकला तर संध्याकाळी व्लॉग सुद्धा टाकेल. आता कंटिन्यू सगळं चालेल, तर तुम्ही नक्की एन्जॉय करा व्लॉग. आणि हो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हो, मेन म्हणजे कसं असतं की माणूस आजारी असला की आपण आपल्या घरी नाही की आपल्याला सगळं आपल्या हातात भेटेल किंवा फक्त ड्युटीला जायचं यायचं असं नाहीये. सगळं बनवायचं, जेवण वगैरे बनवायचं, रूम आवरायची, ड्युटीला जायचं, तिकडनं यायचं, कामं सुद्धा करावे लागतात. आता समजतंय की खरंच आई जर आजारी असली तिला कधी सुट्टी नसते, तिला सगळी कामं करते. तसंच आपण इकडे करतोय म्हणून आपल्याला समजते आपल्या आईने खूप कामं केले म्हणून. तर चला, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, मी सकाळी ड्युटीवरून आली, आता मी जेवण बनवते. तर चला चला तर आत्ता बनवूया जेवण. मी अंघोळीला जाण्या अगोदरच मी कणिक भिजवून ठेवलीये. आता मी पोळ्या करेल आणि नंतर भात पण बनवलाय आणि भाजी सुद्धा बनवायची आहे. तर चला, तुमच्याकडे पण गौराच्या शेंगांची भाजी कशी करतात सांगा. आमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने पण करतात, ती मी करणार आहे, तुम्हाला पण सांगते, तर बघा. तर गावराची शेंगा बनवण्यासाठी शेंगदाणे, नंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि नंतर इथे ज्या शेंगा सोडल्या होत्या त्या शेंगा इथं ठेवल्या आहे मी. त्यांना पण थोडं फ्राय करायचं, म्हणजे त्या लवकर शिजतात पण आणि त्यांची टेस्ट सुद्धा खूप छान येते. म्हणून हा गोळा मी मिक्सर मधून काढला होता. आधी त्यात तेल टाकलं, त्याच्यामध्ये हा गोळा टाकला जो शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, लसूण त्याचा होता तो. आणि हा छान होऊ दिला. आता तो ब्राऊन ब्राऊन होते, खाली लागताना दिसते. आणि त्याच्यामध्ये आता आपण ह्या भाजलेल्या शेंगा टाकूया. शेंगा फक्त ह्या होऊ दे थोड्याशा. आणि याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकूया. आणि नंतर त्यात पाणी टाकूया आणि नंतर भाजी छान शिजू देऊया. छान अशी दुसऱ्या साईडला 2 चपात्या बनवून घेतल्या. मोठ्या मोठ्या 2च बनवल्या, 3 बनवायच्या नसतात म्हणून आता 2 बनवते. आधी 3च बनवायची कंटिन्यू. छान मी पूर्ण जेवण बनवलं, भांडे वगैरे घासून ठेवली, किचन सगळं आवरलं आणि म्हटलं आता आपण निवांत बसून जेवण करूया. तर मी जेवणात काय काय बनवलं आणि कसं बनवलं आणि ताट कसं डेकोरेट केलं तर बघा. जेवणात मी बनवली ती कशाची भाजी बनवली, गावराच्या शेंगांची भाजी, भात, चपाती आणि नंतर हा चिवडा. आणि हे आयतं पीठ आहे त्याच्यामुळे जी चपाती अशी आली आहे. नाही तर परत तुम्ही मला कमेंट करून म्हणसाल की तुम्हाला चपातीच जमत नाही. आणि कांदा, लोणचं आणि पाणी तर पाहिजेच, म्हणजे पाहिजेच पाणी. आणि हो, त्यातल्या त्यात ही ताट मी असं हे केलं. असं म्हणतात की माणसाच्या जेवणाच्या आधी मन खुश व्हायला पाहिजे ताट बघून. तर छान असं जेवण वाढून घ्यायचं, कसं पण एडवागडं घ्यायचं नाही. तर जेवण तर झालं, जेवण छान झालं. आता वेळ आहे का तुला गोळ्या देतात गोळ्या घ्यायच्या. विटॅमिनची विटॅमिनची विटॅमिन B3 हे चला आता गोळी घेऊया. सगळं लागेल टी घेतलं. लहानपणी जेव्हा गोळ्या घ्यायची वेळ होते ना, त्या आजारी पडला गोळ्या घ्यायच्या म्हणजे तर गोळी घ्यायची, बाहेर जायचं, पाणी घ्यायचं,
गोळी फेकायचं, पाणी प्यायचं आणि आले मम्मी गोळी घेतली, मग इतकी गोळी घेतली फेकून द्यायची. आज नव्हतं लहानपणी तर आता गोळ्या घेतली तस मी झोपेतून उठली आणि अप्प्यांचे भिजू घातले. आता अप्पे बनवून दाखवते मला कसे बनले तर चला. तर छान मी असे अप्पे बनवले, तुम्ही बघा. टंटना. एका साईडचे झाले आणि एका साईडचे व्हायचे बाकी, तर ते होत आहे. आणि अचानक असं बनवलंय कारण की मला लागलं की भूक, मग काहीतरी बनवायचं म्हणून मी अप्पेच बनवले. पण रवा पण होता आणि दही सुद्धा होतं, मग छान असे बनवले. तुम्हाला माहितीये जर एकट्या माणसासाठी काही करायचं म्हटलं तर हे असे टोपल्यावर भांडे पडतात येऊ, आणि आवरायला तर वेळच दिवसच जातो. काय करावं, सगळे काम करावंच लागतं. माझ्या पूर्ण ब्लॉग मध्ये फक्त खायचंच दिसणार आहे, मला तर असंच वाटते. आत्ताच मी अप्पे बनवले आणि माझ्याकडे दूध शिल्लक होतं, म्हटलं की दुधाचं काय करावं, कारण रात्रपर्यंत जर ठेवलं असतं तर ते खराब झालं असतं. छान मी आता अशी मस्त अशी कॉफी बनवली आणि मी आता कॉफी पिणार आहे. या सगळे कॉफी प्यायला, छान अशी कॉफी बनवली. कशी झाली ती पण सांगू. हा, छान झाली, जशी विकत मिळते तशीच झाली. खाली ठेवला ना तर गरम हात भाजला असता. तर चला आजचा दिवस असाच गेला सगळं आवरत आणि नंतर खायला पण आज खूप सारं बनवलेलं, त्याच्यामुळे त्यातच दिवस गेला. म्हटलं चला जरा आवरू, कारण संध्याकाळ पण झाली होती, केस वगैरे विंचरून घेतले व छान आवरलं. आणि त्यातल्या त्यात म्हटलं चला आता वेळ आहेच, आपल्याला काही काम सुद्धा नाही, जेवण पण नाही बनवायचं, तर आपण कपाट आवरूयात. तर चला आता कपाट तर आवरूया. मला आवरायचा हा कप्पा आणि त्याच्या वरचा कप्पा, हे दोन कप्पे माझे आहे, ते मला आवरायचे आहे. कारण कुठं कॉस्मेटिक ठेवलंय तर कुठं वर काही सामान ठेवलंय, असं वेळ वाकडं झालंय. रोज काय आवरणं होत नाही, त्याच्यामुळे मी आता वेळ आहे तर आवरते सगळं आणि सगळं खाली घेते, तुम्हाला दाखवते सुद्धा. तर चला. तर आता पूर्ण कपाट आवरलंय, वरचा कप्पा पण आवरून झालाय, मधला पण तो पण आवरलाय. हे बाकीचं तिथीचं तर कधी पण आवरलेलं असते. आणि हे कपडे सगळे पॅक केले आहे हे घरी नेण्यासाठी. अजून घरी जाणं फिक्स नाहीये, कधी जाणार कधी नाही, पण जेव्हा केव्हा जाईल तेव्हा हे घेऊन जाईन, कारण हे कपडे काही यातले मी जास्त घालत नाही त्याच्यामुळे. आणि ह्या 3 साड्या मी आणल्या होत्या घरून. 3 नाही, 2 आणल्या होत्या, ही वरची आणि ही आणली होती. या 2 साड्या आणल्या होत्या आणि ही इकडे घेतली होती. याच्यावर तर शूट झाला, पण हे आणि हे काही मी घातली नाही. आता मी ह्या डायरेक्ट गावी घेऊन जाईल, आता काही घालणं होणार पण नाही मला वाटते. तर मी आता सगळं कपाट आवरलंय, फक्त साड्या ठेवायच्या राहिल्या आणि हे सामान एका साईडला ठेवते, म्हणजे माझं पूर्ण आवरून होऊन जाईल. आता आवरलं 2 दिवसांनी पण तसंच होईल. आणि युनिफॉर्म छान प्रेस केला व त्याला मोपो लाईन आर्ट सगळं लावून घेतलं. उद्या 15 ऑगस्ट, त्याची तयारी करून घेतली, युनिफॉर्म छान प्रेस करून घेतला. उद्या वेळेत ड्युटीला जायचं, म्हणजे सगळी कामं आजच करून घेतली. चला, आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर भेटूया अशाच ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.